बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिका खूपच सुंदर वळणावरती आता इकडे चाललेली आहे. आपण पाहतोय की इकडे धोंड्या तात्यांची बहीण ही आता या घरामध्ये फूट पाडण्याचा घाणेरडा प्रयत्न करणार आहे आणि अवनीला या घराच्या बाहेर काढायला निघणार आहे आणि त्याचबरोबर घरातल्या लोकांची बदनामी सुद्धा करणार आहे. जेणेकरून मात्र आता एक एक करत सगळेच जण या ह्याच्यामध्ये खच्चीकरण होऊन अवनी हे घर सोडून जाईल. पण त्याच वेळेला अवनी मात्र असा काही रुद्रावतार धारण करते आणि आता तिला म्हणजे आत्याला असा काही धडा शिकवते की त्यानंतर मात्र आता माझ्या घराकडे वळून बघायचं नाही असं म्हणत तिने आता आत्याला अशी काही धडा शिकवलाय की त्यानंतर दानगटांची सून मात्र ती शोभलेली आहे. दानगटांच्या अब्रूला साजेसं किंवा आता दानगटांच्या स्वभावाला साजेसं मात्र आता अवनीचं रूप बघून धोंड्या तात्यांना इतका आनंद झालाय आणि त्यानंतर मात्र आता इकडे धोंड्याला खूपच खुश झालेले आहेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि झिपऱ्याला तर कळतच नाहीये की वहिनीचं हे रुद्ररूप कशा प्रकारचं आहे. सगळं येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्की काय घडतंय, कसं घडतंय बघूया. छोटासा एपिसोड चुकव. इकडे आता धन्याने गिफ्ट आणलेलं आहे ते म्हणजे अवनीसाठी. पण अवनी मात्र त्याला बघून खूपच घाबरत आहे आणि आता अवनी विचार करते याच्यासमोर यायचं म्हणजे आता पुन्हा काहीतरी भानगड घडली किंवा पुन्हा काहीतरी आपल्यामध्ये वाद होण्यापेक्षा आपण आता बाजूला राहिलेलं बरं असं म्हणत अवनी आता धन्यापासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. आणि धन्या मात्र चांगलाच गडबडलाय आणि तो विचार करतोय नाही म्हणजे आता मी काहीही झालं तरी अवनी वहिनीच्या बाबतीत मी आणि त्याच वेळेला मात्र आता धन्या इकडे आलेला आहे आणि अवनी वहिनी खरं तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मी आता तुझ्या अंगावरती ओरडायला नको होतं. पण खरं सांगायचं तर मला तुझ्या अंगावरती ओरडायचंच नव्हतं. मला वाटलं राजा किंवा हा झिपऱ्या हे काहीतरी माझ्यासोबत टिंगलटवाळी करत आहेत आणि म्हणूनच मी चिडलो, बाकी काहीच नाहीये. आणि त्यावरती मात्र आता अवनी इकडे काहीच बोलत नाहीये आणि अवनी सांगते ठीक आहे, तसं काही नाहीये, तुम्ही इतकं मनाला लावून घेऊ नका. खरं तर आता माझ्यासुद्धा समजण्यामध्ये चूक गेली. तुम्ही आता या सगळ्यामध्ये जर का आता इतके रागावलेले असाल तर माझ्याकडून पाणी ओतून तुमच्या अंगावरती गेलं ती तुमची सहज प्रतिक्रिया होती. त्याच्यासाठी आता इकडे तुम्ही माफी मागायची काही गरज नाही आहे. आणि यावरती तो म्हणतो वहिनी म्हणजे तू खरंच मला माफ केलंस का? आणि यावरती ती म्हणते अहो नाही, म्हणजे तुम्ही खरंच माफी मागू नका, तुम्ही काही चूकच नाही केलेली, माफ करण्याचा काय संबंध? यावरती तो म्हणतो म्हणजे तुम्ही अजूनही माझ्यावरती रागावलेल्या आहात का? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ते म्हणजे अवनी नाही अहो तसं काहीच नाहीये, मी तुमच्यावरती रागावलेले नाहीये. मग त्यावरती तो म्हणतो मग मी तुमच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे, ते गिफ्ट आता तुम्ही घ्याल का? आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते ते म्हणजे अवनी हो नक्कीच. यावरती तो म्हणायला लागतो तुम्ही जर का माझं गिफ्ट घेतलंत ना तरच मी या सगळ्यामध्ये असं मानेन की तुम्ही मला माफ केलेलं आहे. असं म्हटल्यावरती अवनी आता ते गिफ्ट घेते आणि दोघांच्यामध्ये जे काही मतभेद झालेले असतात ते मतभेद मात्र आता एकदम संपून गेलेले आहेत आणि दोघं जण पुन्हा एकदा छानपैकी एकत्र आलेले आहेत आणि घरामधलं वातावरण पुन्हा हलकं फुलकं झालेलं आहे. हे सगळं चालू असताना मग आता झिपऱ्या म्हणतो बघितलंस वहिनीचं मन किती मोठं आहे, म्हणजे आता वहिनीने या सगळ्यामध्ये तुला आता माफ करून टाकले. यावरती मात्र आता तो म्हणतो खरंच माझं चुकलंच हे. यावरती आता इकडे लगेचच झिपऱ्या म्हणायला लागतो खरं आहे ना, म्हणजे घरामध्ये एखादी बाई असेल ना तर घराला कसं म्हणजे घरामधले मतभेद म्हणू नको किंवा घरामध्ये जे काही वादविवाद चालले ते कसे एका झटक्यामध्ये हे होतात ना, मला खरंच कळत नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे अवनी सांगायला लागते खरं सांगायचं तर आपण आता यशादाची मदत केली पाहिजे. मी हे झिपऱ्याला सुद्धा आता सांगितलेलं आहे आणि झिपऱ्याने हे मान्य केलेलं आहे आणि त्याचमुळे आपण आता एक काम करूया, यशादा यायच्या आधी रात्रीचं जेवण आपण सगळ्यांनी मिळून बनवूया. म्हणजे प्रत्येक वेळेला यशादाने सगळं करायला पाहिजे असं काही नाही आहे ना. आणि यावरती मग आता धन्या म्हणतो काय आपण जेवण करायचं? आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते हो. मग कोमल म्हणते ठीक आहे मी पण मदत करेन. असं म्हणत आता इकडे सगळ्यांना एकत्रितपणे आणणारी अवनी या घरातली करती बाई ठरलेली आहे आणि हे घर मात्र एकत्र येत चालले. आणि त्यानंतर सगळेजण छानपैकी जेवण करायला लागतात. बाहेरून आत्या आता हे सगळं पाहत आहे आणि आत्याचा रागाचा मात्र आता चढलेला आहे आणि त्याच्यातच आत्याची पोरगी इकडे आले आणि म्हणून मात्र आत्याला अजूनच राग आलाय. आणि त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे
इकडे सांगायला लागते, आत्या बघायला लागते, नाही नाही या घरात काय चाललंय ना मला आता बघितलंच पाहिजे. आणि त्यामुळे ती आता या घरामध्ये एंट्री करायला बघते. पण त्याच वेळेला आता इकडे धोंड्यात तिला थांबवतात. खबरदार खबरदार, जर माझ्या घरात पाऊल टाकलंस तर माझ्या घरात घरची लक्ष्मी आलेली आहे आणि घरची लक्ष्मी आलेली असताना या अवदसेला या घरामध्ये अजिबात थारा नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो, या घरामध्ये अजिबात तुला थारा नाहीये, निघालीस का इथून तू. आणि यावरती मात्र आता ती सांगायला लागते, काय काय बोलताय काय तुम्ही. यावरती तो म्हणतो, चल निघ इथून. पण तरी सुद्धा धोंडादादांच्या घरामध्ये इतकी आता सुबत्ता पाहिलेली आहे तिने. सुबत्ता म्हणण्यापेक्षा अगदी व्यवस्थित टापटीप सगळ्या गोष्टी ज्या आता घरामध्ये अस्ताव्यस्त सगळीकडे पसारा पसरलेला असायच्या, तेच घर आता एकदम टापटीप झाले. जिथली गोष्ट जिथल्या तिथे. आणि आता हे एकटं अवनी करत नाहीये, तर घरातली ही आता सगळी मंडळी जी आता घाणीमध्ये राहायची ती सगळी मंडळी मात्र आता अचानकपणे हा सगळा बदललेला त्यांचा व्यवहार बघितल्यावरती मात्र आता आत्याला इकडे या सगळ्यामध्ये राग आलेला आहे. आणि आत्या विचार करते, ते काही नाहीये, जी मंडळी सगळी आता घरात घाण करून राहायची आज सगळं व्यवस्थित ठेवलंय. नाही नाही, ही अवनी या घरामध्ये आलेली आहे तर या घराला घरपड आलेलं आहे, ते काही नाहीये. आजच्या आज त्या अवनीच्या घरच्यांना काय झोपलेत काय कळत नाही. त्यांना आता इकडे बोलवून घेते आणि त्यानंतर मात्र आता त्यांना सांगायला लागते की काय तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये मात्र आता इथून घेऊन जा. म्हणजे त्यांना कळत नाहीये का, कळत नाहीये का की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता या लोकांनी इकडे आता अवनीला ठेवलंच कसं, मला खरंच समजत नाहीये की या लोकांचं चाललंय तरी काय. अवनी मात्र या घराला कसं घरपण येईल यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता तिकडे आत्या आलेली आहे आणि आत्या आता अवनीला सांगत आहे, काय वेड लागले का तुला या घरामध्ये राहण्यासाठी, तू आलेली कशासाठी. यावरती अवनी आता म्हणायला लागते, आत्या कशासाठी म्हणजे, अहो मी सून नाही या घरची. आणि त्यावरती ती म्हणते, बाद झालं हा तुझं नाटक, या घरामध्ये एक बाई एक दिवसाच्या वरती टिकू शकत नाहीये आणि तू तू इकडे येऊन काय आता संसार करणार. यावरती ती म्हणते, आत्या तुम्हाला काय करायचंय. यावरती मग आता ती सांगायला लागते, अगं तुझा आई बाप तिकडे आता तुझ्या या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांना किती दुःख झालं असेल हे तुला कळत नाही. तुम्ही आजकालची पोरं आता मात्र स्वतःच्याच गुरमीमध्ये असता आणि स्वतःच या सगळ्यामध्ये मात्र आता हा सगळा प्रकार करत असता. म्हणजे तुमचं चाललंय तरी काय, जा तुझ्या घरी परत. यावरती ती म्हणायला लागते, आत्या हे घर माझं आहे आणि मी या घरातून कुठे कुठे जाणार नाहीये. आणि त्यानंतर मात्र आता आत्या सांगते, एक काम करते, तुझ्या बापाला आता इकडे इथला सगळा तुझा प्रकारच पाठवते. हा म्हणजे मी याच्या आधी सुद्धा तुझ्या बापाला पाठवले तिथले व्हिडिओ, पण आता त्याने ते तेवढं सिरियस घेतलेलं दिसत नाहीये. आणि त्यामुळे मात्र आता काहीही झालं तरी तुझ्या बापाला इथले आता सगळे व्हिडिओ मी पाठवणार आणि त्यानंतर तू इथे कशी राहतेस ते पण बघणार. आणि त्यावरती अवनी म्हणते, अच्छा म्हणजे आता ह्या काड्या लावायचं जे काही काम करताय ते सगळं काम तुम्ही करताय का. म्हणजे आत्तापर्यंत मला वाटत होतं की माझ्या घरच्यांच्या पर्यंत बातम्या जात आहेत तरी कशा, पण हे सगळं तुम्ही करताय का. तितक्यात तिकडे धोंड्यात आता आणि आता झिपऱ्या आलेल्या आहे आणि ते दोघं जण मात्र आणि त्याच वेळेला माटला धोंड्यात आता तिकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात, काय ग माझ्या सुनेशी पंगा घ्यायची तुझी हिंमत झाली तरी कशी. हा माझ्या सुनेला काय काय पडवतेस तरी काय. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते, यांनी मला काहीही पडवलं तरी सुद्धा मी काही ऐकायला इथे बसलेली नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये यांनी आता माझ्या घरी हे असले इथले व्हिडिओ बनवून पाठवलेत. आणि त्यावरती धोंड्या आता सांगतात, जा जा कसले व्हिडिओ बनव आणि अजून काहीही बनव, काहीही फरक पडणार नाहीये. आम्हाला या सगळ्यामध्ये कसलाच फरक पडत नाहीये. दांडगटांची सून आहे ती, तुला आता अशा पद्धतीने पुरून उरेल ना की या सगळ्यामध्ये ज्याचं नाव ते, जा जा जिथे कुठे काय करायचंय ते सगळं सांग जा. असं म्हणत धोंड्यात आता मी तिला आता चांगलं चिडवले. मग आता मात्र अवनीला दम देण्यासाठी आलेली आहे ती म्हणजे आत्या. आणि आत्या सांगायला लागते, काय ग माझ्याशी पंगा घेतेस, तुला तर मी आता. असं म्हणत मात्र आता या सगळ्यामध्ये ती इकडे अवनीचा हात धरून तिला आता ओढण्याचा प्रयत्न करते. आता अवनीच्या वाट्याला ज्या वेळेला मात्र आता आत्या गेले, अवनी पेटून उठले आणि त्यानंतर तिने आत्या हात आता स्वतः पिरगळत मात्र आता सांगितले, खबरदार ह, मी आता एक गोष्ट सांगू का, जर का माझ्या वाट्याला या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. आधीच सांगते, माझं डोकं फिरलं ना तर आता मी जाम वाईट आहे. माझ्या घराकडे नजरवरती करून सुद्धा बघायची तुमची लायकी नाहीये. आणि असं असताना माझ्या घराकडे तुम्ही आता नजरवरती करून बघून मला भडकवण्याचा प्रयत्न करत असाल
तर मात्र हा तुमचा प्रयत्न पूर्णपणे आता फेल गेलेला आहे असं म्हणत आता इकडे धोंड्यात आता आणि झिपऱ्या वहिनीचं हे रूप बघून मात्र आता चांगलेच हादरलेत. म्हणजे कमाल झाली वहिनीची, अशी वहिनी आता खऱ्या अर्थाने म्हणजे आता या घरची सून म्हणून शोभते हे आता सगळ्यांच्या लक्षात आले. फायनली आता इकडे आत्याला अशा प्रकारे अवनीने धडा शिकवलेला आहे आणि एका झटक्यात सगळी समीकरणं बदललेली आहेत.